14वी जयंती आहे. त्यानिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा अशी असणार आहे. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नगराध्यक्ष साहेब आहेत आणि सर्वप्रथम आचार्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रास्ताविक तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब गिरीश दापकेकर हे कार्यक्रमाची प्रास्ताविक करणार आहेत. प्रास्तावना झाल्यानंतर आपल्या पत्रकार संघाचे आणि सर्व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनबा गोगोळे गुरुजी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पत्रकारांपैकी आणि नगरसेवकांपैकी कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि सर्वांचं मनोगत झाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड मॅडम हे आभार प्रदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. शेवटी चहापाण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष साहेब त्यांच्या भावी काळामध्ये काय काय योजना आहेत त्या सर्व योजना पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या दालनामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. त्यांच्या योजना सांगणार आहे. तरी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करायचं आहे. पत्रकार नगरसेवक या हो 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 मनीषा ताई या फोटो काढेल सगळेच जण या आपल्याला फोटो मिळेल. सागर भैया आंबेडकर यांची 214वी जयंती आहे. त्यानिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शहराचे प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्ष दाभाडे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुलजी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गुरुजी, या कार्यक्रमाला उपस्थित गटनेते इंदरशेठ ओसवाल साहेब, नगरसेविका पंकजी मॅडम, सागर कोटके, बंटी बेगडे, सर्व ज्येष्ठ माझे सहकारी ममता राठोड, सर्व ज्येष्ठ पत्रकार, बाळशास्त्री जांभेकर यांचा परिचय पाहिला तर आम्ही जेव्हा सुरुवातीला आपला पत्रकार दिन आपण केला होता, जे दर्पण या त्यांच्या पहिल्या जो त्यांचं साप्ताहिक होतं त्या पहिल्या अंकाच्या दिवशी आपण पत्रकार दिन साजरा करतो. त्या दिवशी पण मी सांगितलं मला फक्त 32 वर्ष त्यांचा जीवनकाळ होता. आता 32 वर्ष जीवनकाळामध्ये तरी खूप अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशी विशिष्टाने खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. तो ब्रिटिश काळ होता, त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी इल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. गणित क्षेत्रातले तज्ज्ञ होते आणि हे सर्व करत असताना त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या घटकासाठी विधवा पुनर्विवाह असो, समाजातल्या तयारात लोकांच्या शिक्षणासाठी असो, या सर्व याच्यासाठी त्यांनी
बरंच असं योगदान दिलेलं आहे आणि ते बहुभाषिक होते. त्याला जवळपास 10 भाषा येत होत्या. त्यामध्ये फ्रेंच असो, लॅटिन असो आणि या फ्रेंच भाषेचं त्यांचं नैपुण्य पाहून त्यावेळेच्या फ्रेंच सरकारनं त्याला सन्मानित केलं होतं. म्हणजे एवढ्या कमी काळामध्ये असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप अशी महत्त्वपूर्ण योगदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला समाजासाठी काय करता येईल या दृष्टीनं सामाजिक क्षेत्रामध्ये पण खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आणि चांगला आदर्श मी मागच्या पण पत्रकारांना म्हणत होते की पत्रकार असावा तर कसा असावा त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्याला बाळशास्त्री जांभेकर यांच्या माध्यमातून सर्व पत्रकारांना अभिप्रेत असं एक उदाहरण आहे. त्या धर्तीवर आपण पत्रकार करणं अपेक्षित आहे. मी नेहमीच बघतो पत्रकार माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये कम्युनिकेशन गॅप झाला होता इलेक्शनच्या काळामध्ये तो आता गॅप भरून आलेला आहे. मी नेहमीच म्हणतो एक आरसा आहे, तो समाजाचा आरसा आहे पत्रकार. म्हणजे जे बरोबर आहे ते बरोबर मी सांगणार आणि जे चुकते ते चूक आहे म्हणून सांगणार आणि त्यातनं आम्हाला इनपुट्स भेटतात की काय चुकतंय. जे आपण म्हणतो ना क्रॉस चेकचं काम हे पत्रकार करत असतात आणि त्या तुमच्या भूमिकेसाठी नगरपालिकेच्या वतीने मी नेहमीच तुमचं स्वागत करतो की तुम्ही जे काही चुकत असेल तर ते नक्की आम्हाला सांगा की हे तुमचं तिथं चुकतंय आणि ज्या गोष्टी काही चांगल्या होतात त्या गोष्टीला पण शाबासकी द्या. शाबासकी यासाठी की त्यातनं आम्हाला परत ऊर्जा भेटेल चांगलं काम करणं. त्या दृष्टी शाबासकी पण तुमची कौतुक स्थापन आम्हाला अपेक्षित आहे आणि या जयंतीच्या निमित्तावर सर्व पत्रकार बंधू आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आभार आणि परत एकदा आजवर तुम्ही 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.